नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर मी आज जात आहे पुरंदर तालुक्यामध्ये असणारे नारायणेश्वराच्या मंदिरात, जे भगवान शंकराला समर्पित आहे। पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावरती नारायणेश्वराचं हे मंदिर यादवकालीन असून हेमाडपंथी शैलीत आहे। इतिहासाची साक्ष देत आजही समोर भक्कम उभा असणारा हा पुरंदर किल्ला याने कित्येक लढाया बघितल्या असतील। निसर्गाच्या कुशीत आल्यावर मिळणारा हा आनंद वेगळाच असतो। इथले झाडे झुडपे, उंच उंच डोंगर, नागमोडी रस्ता पाहून खरंच खूप छान वाटत आहे। तर मी आता येऊन पोहोचलो आहे नारायणेश्वराच्या मंदिराच्या इथे। तुम्ही पाठीमागे बघू शकता। तर आता आपण मंदिराकडे जात आहोत। तुम्ही बघू शकता मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला रामेश्वराचे छोटेसे मंदिर दिसते। इथे आपण दर्शन घेऊया। त्या बाजूलाच आपल्याला दीपमाळा बघायला मिळते व समोरच आपल्याला नारायणेश्वराचं मंदिर बघायला मिळतं। पूर्ण दगडी बांधकाम, शिल्पकला व नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे यादवकालीन मंदिर आहे। बघू शकता आतमध्ये जात असताना आपल्याला दगडाचा भला मोठा नंदी बघायला मिळतो। तुम्ही बघू शकता प्रवेश दरवाजाच्या दोन्ही बाजूस गणेश मूर्ती दिसतात। मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला पितळाचा नंदी बघायला मिळतो व समोरच कासव बघायला मिळते। दर्शनाला जात असताना आपल्याला उजव्या बाजूला उजव्या सोंड्याचा गणपती बघायला मिळतो। इथे आपण दर्शन घेऊन पुढे जाऊया। संपूर्ण मंदिर 20 खांबावर उभारले गेलेले असून यावर नक्षीकाम केलेले आहे। प्रवेशद्वार, स्तंभ, छत, भिंत अशा सर्व ठिकाणी शिल्पकाम केलेले आहे। जेवढे हे मंदिर बाहेरून छान दिसत आहे तेवढेच हे मंदिर आतून सुद्धा छान दिसत आहे। तुम्ही बघू शकता। आपण पुढे आल्यावर आतील केलेले हे कोरीव काम बघून डोळ्यांना विश्वास न बसणारा आहे। तुम्ही बघू शकता मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूस आपल्याला जय विजय बघायला मिळतात। आता आपण मुख्य मंदिरात आलो आहोत। समोर आपल्याला माता पार्वतीची मूर्ती बघायला मिळते व खाली गर्भगृहात मोठ्या काचे खाली वर्तुळात 3 स्वयंभू पिंड दिसतात। त्यांना ब्रह्मा, विष्णू, महेश असे मानले जाते। येथील मोठी पिंड म्हणजे नारायणेश्वर। इथे दर्शन घेऊया। तर मंदिराच्या आतील संपूर्ण दर्शन झालेले आहे। आता आपण बाहेर जात आहोत। आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलो आहोत। जेवढे मंदिर समोरून छान दिसत आहे तेवढेच मंदिर पाठीमागून छान दिसत आहे। तुम्ही बघू शकता। आता आपले संपूर्ण दर्शन झालेले आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये।